नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख 11 जून। आज दिवसभरात व रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर चाळीसगाव, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल। त्यानंतर साक्री, मालेगाव, मनमाड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर जुन्नर, खेड, पुणे, खोपोली, गोरेगाव या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर दौंड, बारामती, जेजुरी, करमाळा, इंदापूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो। त्यानंतर सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कराड, वडूज, विटा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर बार्शी, सोलापूर, तुळजापूर, पेठ, लातूर, पंढरपूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर लातूर, तुळजापूर, पेठ या भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर बीड, केज, माजलगाव, परळी, परभणी या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होईल। रात्री सुद्धा या ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच राहील, ते आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर लोणार, वाशिम, जिंतूर, पुसद या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। आता बघूया राज्यात रात्री कोणकोणत्या भागात कसं राहील पावसाचं वातावरण। तर हिंगोली, पुसद, कारंजा, यवतमाळ मध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। तर परभणी, माजलगाव, परळी, केज या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर पेठ, बार्शी, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी 8-9 वाजेच्या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री होण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।